आज श्रावण शुद्ध पुत्रदा एकादशी असल्यामुळे विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी हजारोच्या संख्येने भाविक आज पंढरपूरमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण आता बघू शकतो की हा मंदिर परिसर आहे। मंदिर परिसर महाद्वारामध्ये देखील खरं तर प्रचंड अशी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। महाद्वार परिसर असेल, प्रदक्षिणा मार्ग असेल, त्याचबरोबर चंद्रभागा नदीचं वाळवंट असेल, या सगळ्या भागामध्ये खरं तर हजारोच्या संख्येनं भाविक खरं तर आज दर्शनाकरता दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत। आज विठ्ठलाच्या दर्शनाकरता जवळपास 6 ते 7 तासाचा कालावधी लागत आहे। दर्शनाची रांग जर आपण बघितलं तर विठ्ठल मंदिरापासून जवळपास 3 ते 4 किलोमीटर लांब गेलेली देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। आजच्या एकादशी जर महत्त्व बघितलं तर आजची एकादशी केल्यानंतर पुत्रप्राप्ती होते असे वारकरी संप्रदायामध्ये खरं तर मान्यता आहे। त्यामुळे अनेक भाविक या एकादशीचं व्रत करण्याकरता पंढरपूरमध्ये येत असतात। खरं तर ही पुत्रदा एकादशी वर्षातून 2 वेळा येत असते। त्यामुळे वर्षातून 2 वेळा खरं तर अशा पुत्रदा एकादशीला प्रचंड अशी गर्दी असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आज आपण बघू शकतो की अनेक भाविक की ज्यांना खरोखर पदस्पर्श दर्शन घेता येत नाही असे भाविक हे नामदेव पायरीचं दर्शन घेतात। काही भाविक हे कळसाचं दर्शन घेऊन खरं तर समाधान मानताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच आज जर आपण बघितलं तर पंढरपूरमध्ये असणारे मठ असतील, लॉजेस असतील, हे देखील आज हाऊसफुल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकूणच पंढरपूरमध्ये पहाटेपासूनच आज विठ्ठल दर्शनाकरता मोठी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश डांगेसह रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।